हॅलो. तर मेन सिनियर आजच्या संध्याकाळी सत्रामध्ये सर्वांचं आपल्या सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. JPL 2025. आता मेन सिनियरचा हा पुढचा सामना, एकीकडे अंकली दुसरीकडे धामणी, दोन संघांच्या माध्यमातून ही लढाई पूर्ण होते. एक मोठा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी, अंकली विरुद्ध धामणी. संयम नॉन स्ट्राईक वरती संयम, स्ट्राईक वरती मनोज. मनोज स्ट्राईक वरती आहे, नॉन स्ट्राईक वरती संयम आणि बॉलिंग साठी शशिकांत खवाटे. मॅच सुरू होतीये. पहिला बॉल शशिकांत खवाटे यांच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू शशिकांत टू मनोज. यावेळेस एक वेगवान चेंडू आणि चांगला बॉल शशिकांत खवाटे यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही. यावेळेस विकेट. मॅच मात्र अतिशय प्रेक्षणीय होताना दिसणार आहे, कारण की एकीकडे धामणी संघ आहे, दुसरीकडे अंकली संघ आहे. धामणी संघ मात्र फलंदाजीमध्ये पहिल्याच षटकामध्ये बिग ब्लो, मोठा धक्का बसतोय आणि मनोज मात्र माघारी परतेल. आता मनोजच्या जागेवरती नवीन बॅट्समन महावीर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगली बॉलिंग शशिकांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसऱ्याच बॉलवरती मनोज मात्र बाहेर चेंडू मारून हिट विकेट आउट होतोय. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका, चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग पाहायला मिळते. जर्सी नंबर 12. यावेळेस देखील चांगला बॉल. निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय, कोणती धाव नाही. यावेळेस देखील काय बॉलिंग आहे शशिकांतच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. निर्धाव चेंडू, 5 चेंडू मध्ये 1 विकेट घेतली गेली आहे. यावेळेस मात्र 1 रन. मेडन ओव्हर गेली असती, परंतु शेवटच्या बॉलवरती बॅटची बाहेरची गडा घेऊन 1 धाव येते आहे. 1 षटक पूर्ण धाव संख्या आहे ती 1 गडी बाद 1 धाव संख्या. ओव्हर नंबर 2 साठी आता प्रतीक येतोय. ओमकार, ऋषिकेश. अंपायर काय अडचण झाल्या.
फक्त कॅप्टन असू देईल तिकडं डिस्कशन मध्ये. महावीर कॅप्टन सोडून तिकडं कोणीही थांबू नका.
चला लवकरात लवकर डिसिजन घ्यायचा आहे. हॅलो. तर मॅच सुरू होते पुन्हा एकदा. अ, धावसंख्या 0 वरती आहे. 3 चेंडू 1 विकेट 0 धावसंख्या. ओमकार, एक बॉल चेक करून घ्या पहिला. सर मॅच स्टार्ट होते पुन्हा एकदा. थोडंसं टेक्निकल एरर येते आता पुन्हा एकदा मॅच सुरू. पुढचा बॉल. वाईट बॉल.
क्लीन बॉल, बिग ब्लो. आता मात्र अंकली संघ या मॅच मध्ये पूर्ण अग्रेसर ठरलाय. चांगली विकेट, चांगली बॉलिंग. तर तेच सांगाल तुमची भाषा जरा म्हणजे कसं नाव सांगा त्यांचं. हे आम्ही बोलावलंय. स्पीड प्रत्येक बॉलवरती कोणत्याही खेळाडूने विचारायचं नाही. स्पीड लिमिट क्रॉस झालं डायरेक्ट अंपायर नो बॉल देतील. मॅच स्टार्ट होते. पुन्हा पुढचा बॉल. चांगला बॉल. पुन्हा एकदा शशिकांत खवाटे सज्ज होतात पुढचा बॉल घेऊन. यावेळेस चांगला बॉल. तर ओव्हर नंबर 2 साठी प्रतीक वांजळे सज्ज होतोय. यावेळेस देखील चांगला बॉल आहे प्रतीकच्या माध्यमातून. यावेळेस सिंगलला बॉल पाठवला गेलाय. 1 डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. धावसंख्या जाते ती 4 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे म्हणायच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक वांजळे सज्ज होतोय. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. तिथे मात्र 1 रन पॉईंट पूर्ण केली जाते आणि 1 धावांची धावसंख्या पुन्हा 1 जाते पुढे. पुढचा बॉल प्रतीक. 2 विकेट. तिसरा धक्का, बिग ब्लो. रोहित, महावीर आणि मनोज माघारी परतले गेलेत. आता मात्र या मॅच मध्ये पूर्ण अग्रेसर ठरतोय तो अंकलीचा संघ. आणि विद्यासागर खवाटे यांच्या माध्यमातून विकेटच्या मागून चांगला कॅच घेतला गेलाय. आता बॅटिंग साठी पंकज पाटील सज्ज. तर पुढचा बॉल. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा आणि या वाईटने धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. यावेळेस चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटला. सिंगल धाव. हा फटका कॉन्फिडन्स देऊन जाईल आणि फटक्यावरती मला सिंगल घेतली गेली आणि आता संयम आता स्ट्राईक वरती सज्ज होतोय. पुढचा बॉल.
प्रतीकचा संयमसाठी. यावेळेस फटका चांगला आहे. ओव्हर संपते आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते आहे ती 8 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आहे ती 8. 3 गडी बाद 8. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आता ओव्हर नंबर 3 साठी शशिकांत पुन्हा सज्ज होत. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा आणि या वाईटने धावसंख्या पुन्हा 1 जाते पुढे. यावेळेस देखील पुन्हा बॅक टू बॅक वाईटचा इशारा येतोय. या वाईटने धावसंख्या जाते पुढे पुन्हा 1 अवांतर धाव ऍड होईल. यावेळेस देखील चांगला फटका आहे तिथे मात्र चांगली फिल्डिंग चांगला थ्रो परंतु थ्रो कलेक्ट नाही करता आला. 1 रन त्या बॉलवरती पण पूर्ण केली गेली सहजरित्या. धावसंख्या 12. पुढचा बॉल. यावेळेस देखील बॉल चांगला आहे. त्या बॉलवरती चांगली सिंगल घेतली गेली आहे आणि त्या सिंगलने मात्र धावसंख्या आता पुन्हा पुढे जाईल 1 ने. आता मात्र पुढचा बॉल. यावेळेस चांगला बॉल आहे. डॉट बॉल येतोय पुन्हा पुन्हा. चांगले बॉल्स चांगले चेंडू हाताळले जात आहेत शशिकांत खवाटे यांच्या माध्यमातून आणि पुढचा बॉल पुन्हा सज्ज होतील. यावेळेस देखील बॉल चांगला आहे. कोणताही नुकसान नाही कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल. शशिकांत यावेळेस मात्र चांगला फटका. बॅकवर्ड पॉइंटला सिंगल धाव आणि या सिंगल धाव ओव्हर संपते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या होते 14 धावा. 3 गडी बाद 14. 3 षटकांचा खेळ संपून गेलाय. आता मात्र ठीक आहे. चला मॅच सुरू होते पुन्हा एकदा. यावेळेस मात्र डॉट बॉल. तर पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगली बॉलिंग विद्यासागर खवाटे यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. पुढचा बॉल. यावेळेस देखील बॉल चांगला आहे विद्यासागर खवाटे यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक लगतचा 3रा डॉट बॉल. चांगली बॉलिंग चांगला कमबॅक. पुढचा बॉल. विद्यासागर टू पंकज. यावेळेस विकेट येते. रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यू नाही आहे ना. ठीक आहे विकेट आहे मग. बॅट्समन आउट दिला जाईल. फक्त रनआउट साठी रिव्ह्यू. रनआउट स्टंपिंग.
पुढचा बॉल विद्यासागर यांचा. नो बॉल, नो बॉल उचकला. स्पीड लिमिट ओव्हर द 80 km/h. चेंडू फास्ट होता त्यामुळे नो बॉल घोषित केला गेलाय. नो चेंडू. आता मात्र नो बॉल आता हाताळला गेलाय. स्पीड वेगाने बॉल हाताळला होता आणि त्यावरती मात्र नो चेंडू. पुन्हा नो बॉल आहे. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. पुन्हा फ्री हिट. बॅक टू बॅक 2 नो बॉल. आत्ताच्या 3 धावा ऍड होतील. धावसंख्या चांगली आहे. 18 धावसंख्या लागली आहे परंतु विकेट्स मात्र 4 गमावले गेलेत. तर आता पुढचा बॉल. 1 रन. षटक संपते. 4 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या होते 19 धावा. 4 विकेट गमावल्या गेल्यात धामणी संघाने. तर पत्रकार नगर संघाच्या मात्र आता 4 षटक पूर्ण होत आहेत. धावसंख्या 19 धावा, 4 गडी बाद. चला मॅच सुरू करून घ्या लवकरात लवकर. मॅच थांबवायची नाहीये. हॅलो. तर ओव्हर नंबर 3 मध्ये आता संदीप. पहिला बॉल. माफ करा, ओव्हर नंबर 5 मध्ये संदीप सज्ज होते. संदीप पाटील. आता मात्र पुढचा बॉल. यावेळेस चांगला चेंडू आहे. त्या चेंडूवरती सिंगल घेतली गेली आहे. संयम मात्र आता स्ट्राईक वरती पोहोचेल. संयमवरती मात्र आता पूर्ण बॅटिंगची जबाबदारी येऊन राहिली आहे कारण की विकेट्स मात्र 4 गमावल्या गेल्यात. आता मात्र पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका ग्लान्स केलाय. सिंगल धाव त्या बॉलवरती येईल. 1 रन धावसंख्येमध्ये ऍड होईल. संयम मात्र नॉन स्ट्राईक वरती पोहोचतोय आता. संदीप टू कुंदन. यावेळेस अपील केले गेले परंतु पंचांवर कोणताही दबाव नाही. अपील फेटाळले गेले. नॉट आउट. पुन्हा पुढील बॉल घेऊन सज्ज होतील संदीप. यावेळेस मात्र आता संदीपच्या खात्यामध्ये अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. संदीप टू कुंदन. यावेळेस देखील फटका चांगला आहे. तिथे फिल्डिंग चांगली होईल प्रणव वारुळ आणि नो बॉल. स्पीड लिमिट नो बॉल. आता मात्र नो बॉल वरती धावा येऊ लागल्यात. धावसंख्या 23. पुढचा बॉल. पुढचा बॉल. यावेळेस फ्रीडचा बॉल परंतु 1 रन पूर्ण केली गेली आहे.
तर आता लक फॅक्टर साथ देते कुंदन यांना, कारण की बेल्स नाही पडल्या यावेळेस. मात्र धावसंख्या होते 24 धावा, 5 गडी बाद 24 धावसंख्या गेली आहे. तर 5 षटकांसाठी पूर्ण धावसंख्या होती 24 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 4 विकेट्स डाऊन, 24 रन्स. हॅलो. तर आता नवीन बॅट्समन सज्ज होते, नवीन बॉलर विद्यासागर खवाटे. यावेळेस मात्र चांगला फटका संयमच्या माध्यमातून सिंगल धाव घेतली गेली आहे. चांगली फिल्डिंग तिथे मात्र होती. नो बॉल, नो बॉल, पुन्हा नो बॉल आहे. स्पीड लिमिट तर पुढचा बॉल, पुढचा बॉल विद्यासागर. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे आणि स्टंपिंगची विकेट, आणि ते मात्र फील्ड बॉल. यावेळेस पुन्हा नो बॉल, नो बॉल, पुन्हा नो बॉल. 82 स्पीड लिमिट, 82 धावा, पुन्हा पुन्हा वेगाने. 82 स्पीड लिमिट आहे, सॉरी. सहा षटकांचा खेळ पूर्ण होते, धावसंख्या होते 30. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 30 धावा. आता मात्र बॉलर सज्ज होतात संदीप असं दिसतंय. संदीप आता मात्र 6 षटकांचा खेळ पूर्ण होते, धावसंख्या होते 30 धावा, 4 गडी बाद, 30 धावसंख्या झाली. आता पुढचा बॉल संदीप. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे, डॉट बॉल येतोय, कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र बॉल चांगला आहे आणि पुढचा बॉल, धावसंख्या स्थिरवलेली आहे. पुढचा बॉल संदीप टू संयम. यावेळेस चांगला लेट कट,
बॅकवर्ड पॉइंटला चांगला फटका संयमच्या बॅट मधून 32 धावा धावफलकावर दिला. स्कोर चांगला आहे, विकेट्स मात्र गमावल्या गेल्यात. 4 गडी बाद 32 धाव संख्या आहे. तर पुढचा बॉल संदीप टू कुंदन. यावेळेस देखील फटका चांगला खेळला गेलाय. नो बॉल, नो बॉल, पुन्हा नो बॉल आहे. पुन्हा ओव्हर द स्पीड लिमिट नो बॉल येतोय. धावसंख्या आता मात्र 34 वरती पोहोचली आहे. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका आहे. बॉल हवेमध्ये आहे, डायरेक्ट स्टँड मध्ये बॉल पोहोचलाय. कोणतीही धाव नाही, बॉल होईल काउंट. कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. बॉल गेला बाहेर का? बॉल जुना कमिटी मेंबर्स कोण आहेत का आपले? आला आला बॉल आला, बॉल आला, बॉल आला. चला मॅच सुरू करून घ्या. धावसंख्या आहे ती 34 धावा, 6.4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदीपची दुसरी ओव्हर. पुढचा बॉल मात्र पुढचा बॉल संदीप. यावेळेस मोठा फटका आहे संयमच्या बॅट मधून. चांगली फिल्डिंग तिथे होते, सिंगल हॅडने चांगला स्टॉप केला गेलाय. धावसंख्या 35 वरती पोहोचली आहे. आता शेवटचा बॉल संदीप यांच्या षटकामधला. संदीप टू कुंदन. यावेळेस मला चांगला बॉल आहे, डॉट बॉल. षटक संपते. 6 षटकांचा खेळ पूर्ण, 7 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते आहे 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलर नेम, बॉलर्स नेम अमित. येस, अमित आता सज्ज होतात. यावेळेस फुलटॉस बॉल आणि त्याचा फायदा उचललाय. चांगला फटका आहे, तिथे चांगली फिल्डिंग संदीप यांच्या संधी आणि विकेट. विकेट येते, चांगली फिल्डिंग संदीप पाटील यांच्या माध्यमातून आणि चांगला थ्रो. आणि कुंदन मात्र आता माघारी परतील. विकेट जातीये. संदीप पाटील, संदीप पाटील यांच्या माध्यमातून चांगला थ्रो आणि विकेट जाते. प्रीतम पाटील आता नवीन बॅटर सज्ज होतात मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम पाटील आता मात्र एक रन आहे ना, शॉर्ट रन. एक पण रन नाही, डायरेक्ट विकेट येईल. नॉनस्ट्राईकचा बॅट्समॅन आउट झाला. आता पुढचा बॉल.
2 बॉल आहेत 2 बॉल 2 रे पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला स्टॉप आणि धावबा संधी उकली गेली आहे आपल्याच फॉल्टमध्ये चांगली फिल्डिंग केली होती अमितने परंतु बॉल कलेक्ट करण्यामध्ये यशस्वी ठरले आणि एक धाव मात्र आता मिळते संयमला धावसंख्येतून पोहोचते ती 36 धावा फक्त लागल्या गेल्यात आता मला 3 चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटचे 3 चेंडू या इनिंग मधील यावेळेस मात्र चांगला फटका आहे आणि त्या फटक्यावरती मात्र ओव्हरथ्रोची नाहीये धाव कोणती धाव नाहीये डॉट चेंडू येतोय 1 रन येते धावसंख्या आता अजून पोहोचते ती 37 धावा शेवटची 2 चेंडू यावेळेस फटका मोठा खेचला परंतु हिट विकेट बाद होईल संयम आणि माघारी परतावं लागेल चांगली बॅटिंग करून संयम माघारी परतोय 17 चेंडू 11 धावा करून माघारी संयम परतेल आता मात्र संयमच्या जागेवरती नवीन बॅटर सज्ज होतील अमित चौगुले पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे परंतु तिथे सिंगल धाव पळून पूर्ण केली गेली आणि दुसऱ्याचा प्रयत्न नॉट आउट दिले रिव्ह्यू घेतला गेलाय रनआउटचा रिव्ह्यू आहे रनआउटची संधी बघितली जाईल आता मात्र इथे हॅलो आता जो नॉट आउट आहे 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि धावसंख्या अजून पोहोचते आहे ती 39 धावांवरती विजयासाठी 40 धावांचं लक्ष आहे यानंतर सामना अंकली अव्हेंजर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बालाजीनगर चला टॉससाठी यायचंय टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स या मंचावरती अंकली अव्हेंजर्स आणि बालाजीनगर हॅलो चला अंकली अव्हेंजर्स आणि चला आता मॅच सुरू होते पुन्हा एकदा आता 40 धावांचा पाठलाग सुरू होईल चला लवकर मॅच चालू करून घ्या फिल्डिंग लावून घ्या धामणी संघ चला फिल्डिंग लावा फिल्डिंग सजवून घ्या 40 टू विन 40 धावा विजयासाठी असणार आहेत
चला मॅच स्टार्ट होते. 40 धावांचा पाठलागाला सुरुवात होईल. आता मात्र 48 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान आहे. 40 धावांचं लक्ष आहे. चला प्रवीण का प्रणव नाव आहे? प्रणव. प्रतीक वांजोळे आणि नॉन स्ट्राईकला हा एक बॉल चेक करा स्पीडचा. चला मॅच स्टार्ट करा. आता मात्र प्रतीक व अतुल चौगुले सज्ज आहेत बॉलिंग साठी. पहिलं षटक घेऊन रोहित पहिलं षटक. स्टार्ट होते मॅच. 40 धावांचा पाठलागाला सुरुवात होईल. पहिला बॉल. यावेळेस पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. आता मात्र पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला खेचला गेलाय आणि या फटक्यावरती मात्र 1 रन 1 धाव मिळते आणि या 1 धावेने धावसंख्या जाईल पुढे 1 ने. सुरुवात होते 40 धावांच्या पाठलागाला. 1 धाव स्कोरवरती ऍड होईल. यावेळेस देखील चांगला बॉल. त्या बॉलवरती मात्र कोणतीही धाव नाही. आता मात्र थोडासा हाय टेम्परेचर मॅच दिसते. आता मात्र पुढचा बॉल. रोहित टू अतुल. यावेळेस मात्र चांगला फटका. बॅकवर्ड पॉइंटला सिंगल येईल आणि अतुल मात्र नॉन स्ट्राईक वरती पोहोचेल. सिंगलला घेऊन या फटक्याने मात्र अतुलचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. बॉल प्रॉपर बॅट ऑफ द मिडल ऑफ द बॅट स्ट्राईक झालाय. आणि पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा येईल. या सिंगल धावने धावसंख्या अजून पोहोचते ती 3. पुढचा बॉल. यावेळेस चांगला बॉल. आता मात्र 1 ओव्हर धावसंख्या होते 3 रन्स आफ्टर 1 ओव्हर विथ 0 लॉस. कोणती विकेट गमावली नाही आतापर्यंत. धावसंख्या 3 झाली आहे. 1 षटक पूर्ण होते. आता 42 मध्ये 37 धावांची आवश्यकता विजयासाठी. 42 चेंडू 37 धावा. ओव्हर नंबर 2 साठी प्रीतम पाटील टू प्रणव वांजळे. प्रतीक वांजळे सज्ज होतोय. पहिला बॉल. यावेळेस देखील बॉल चांगला आहे. पुढचा बॉल. काय डिलिव्हरी आहे. काय बॉल टाकला गेलाय. चांगला बॉल हातात जातोय. प्रत्येक बॉल या मॅच मध्ये चांगला दमकम. पुढचा बॉल. प्रीतम पाटील. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा आणि या वाईटने धावसंख्या पुढे जाईल 1 ने. आता मात्र अवंत धावेमध्ये ऍड होईल. पहिला वाईट या इनिंग मधील दुसरा बॉल. यावेळेस मात्र बॉल चांगला आहे
आणि त्या बॉलवरती मात्र हलक्या हाताने सिंगल केली गेली आणि या सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने जाणार आहे पुढे. तर पुढचा बॉल फुलटॉसचा फटका तिथे फिल्डर आहे स्वतः टॉसला या टॉसला. फिल्डिंग. हॅलो, टॉसला या टॉसला. हॅलो, आरसीबी अंकली. पुढचा बॉल उत्तम टू यावेळेस मात्र चांगला बॉल आहे पुन्हा एकदा. आरसीबी आणि अंकली टॉसला या बोलतोय. टॉसला स्टेजवर. तर पुढचा बॉल आरसीबी चे कॅप्टन आल्यात. अंकली कॅप्टन. यावेळेस फटका चांगला आहे आणि कॅच घेतला जाईल आणि प्रतीक वाद होतोय. प्रतीक पांजरे आता माघारी पडतील आणि कॅच महावीर पाटील चांगला कॅच पकडलाय. रिप्ले पाहू पण बिग स्क्रीन वरती कॅच पकडला गेला त्याचा रिप्ले पाहतोय आपण बिग स्क्रीन वर. चांगला कॅच. लाईव्ह स्ट्रीमिंग जे सुरू आहे आपल्या माध्यमातून एक चांगलं दर्जेदार प्रक्षेपण दिसतंय लाईव्ह मध्ये. एक चांगला कॅमेरा वर्क इथे मात्र केला गेलाय आणि एक चांगला झेल पकडला जाईल आणि बॅट्समन आता नवीन सज्ज होतोय. अमित आता सज्ज होतात बॅटिंग मार्गवरती. आता पुढचा बॉल प्रीतम टू अमित. हॅलो, पुढचा बॉल ओव्हर संपते. 2 षटकांचा पूर्ण होईल. धावसंख्या होती आहे ती 34 धावा. 34 धावा धावफलकाला लागल्या. अजून विजयासाठी आवश्यक आहे 34 धावा जिंकण्यासाठी. 36 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 36 मध्ये 34. 36 चेंडू 34 धावा. रोहित ओव्हर नंबर 3 साठी पुन्हा एकदा रोहित पाटील. प्रेक्षकांच्या मध्ये कॅमेरावर दिसतोय. हॅलो, ठीक आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. त्या बॉलवरती सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने मात्र धावसंख्येला ते पुढे येत नाही. आदित्य पाचोरे अंकली कॅप्टन. आदित्य पाचोरे. डीके डीके टॉसला या लवकर.
हॅलो हो आला समजा ना. सोपा झेल सोडला गेलाय. मनोजच्या माध्यमातून कॅच सुटलाय. कॅचेस पकडणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये कॅचेसला फार महत्व असतं. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं तर क्रिकेटमध्ये कॅचेसला फार महत्व आहे. पकडो कॅच जीतो मॅच. पुढचा बॉल शॉर्ट बॉल चांगली फिल्डिंग विक्रमच्या माध्यमातून एक रन डबावरती घेतली गेली. धावसंख्या पोहोचण्याची 16. पुढचा बॉल यावेळी विकेटला चांगला फटका आहे आणि सोबत फक्त 4 षटकांचा पूर्ण होतो. धावसंख्या हॅलो 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 4 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते 23 धावा. माफ करा 23 धावा विजयासाठी. 24 मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 4 ओव्हर पूर्ण धावसंख्या आहे ती 17. आता 24 मध्ये 23 धावांची आवश्यकता. बॉल टू बॉल समीकरण प्रत्येक बॉलच्या मागे 1 रन आहे. तर आता 24 मध्ये 23 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक मॅच. प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टँड्स. ही मॅच पाहण्यासाठी गर्दी झाली आहे कारण या मॅच मध्ये रोमांच आहे. रोमांचक मॅच होतीये. असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये एकदम आणि एकदम गरम मॅच सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये एकदम हाय व्होल्टेज मुकाबला दिसतोय. काय पाहिजे अंबा अभी पाणी आवरा. ठीक आहे ठीक आहे. चला मॅच स्टार्ट करून घ्या. तर आता ओव्हर नंबर 5 साठी सज्ज होतोय स्वतः संघाचा कॅप्टन संयम. संयम आता धामणीच्या संघाकडून स्ट्राईक. यावेळेस स्टंप होतोय. स्टंपिंग आणि उत्साह दिसतोय. धामणी समर्थकांमध्ये उत्साह दिसतोय. धामणीचे समर्थक सर्व दुसऱ्या आणि रोहित यांच्या माध्यमातून एक चांगली स्टंपिंग चांगली विकेट गेम पाहायला मिळते आणि विकेट गेली आहे. हॅलो 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 हॅलो
पुन्हा एकदा विकेट येते आहे. हॅलो हॅलो हॅलो. तर धावसंख्या झाली ती 18 धावा. आता मात्र 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 22. नितीन सज्ज होते बॉल मार्गवरती. 18-22 पहिला बॉल. यावेळेस फटका मोठा आहे आणि मिस फील्ड होते आणि चांगली फिल्डिंग. वा, आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या महावीरने. काय फिल्डिंग आहे, काय एफर्ट आहे. थोडासा बॉलच्या पुढे गेला होता महावीर, परंतु आपल्याला स्वतःला सावरलं आणि चांगला फील्ड. स्वतः कीपर अप्रिशिएट करण्यासाठी कॅप्टन जातोय बाउंड्रीवरती. ही स्पोर्ट्समॅनशिप आहे, ही स्पीड आहे गेमची. मॅच मात्र पूर्णपणे हाय व्होल्टेज मुकाबला. पूर्ण असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये गरम मॅच सुरू आहे. यावेळेस विकेट आणि उत्साह दिसतोय दामणीच्या संघामध्ये, कारण संघ जातोय पुढे, विजयाकडे वाटचाल करतोय. 5वा धक्का बसेल पत्रकार नगर संघाला. आला की तिथं बॉल, तिथं बाहेर बॉल दिसतोय मला तिकडे. बघा की धावसंख्या आता पोहोचते ती 19. 5 गडी बाद 19 धावसंख्या झाली आहे. आता बॅटिंग साठी विद्यासागर खवाटे सज्ज होत आहेत. अजूनही 16 मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. तर आता पुढचा बॉल पुन्हा एकदा नितीन अंकलगे
टू विद्यासागर. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येईल. या वाईटने धावसंख्या आता पोचते पुढे. डेड बॉल. बॉल काउंट नाही होणार हा. पुन्हा एकदा फुटचा बॉल घेऊन नितीन सज्ज होईल. यावेळेस मात्र आता फुटचा बॉल घेऊन सज्ज होते नितीन अंकलगे. यावेळेस फुलटच बॉल. चांगली फिल्डिंग आपल्याच फॉल मध्ये. कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. नितीन पुन्हा पुन्हा बॉल टप्पे खाली 10 टप्पे संबोधा खाली. तो एक आगळी वेगळी ऍक्शन नितीनची. यावेळेस धाव बसंती पण तो 1 रन. नितीनच्या माध्यमातून चांगला कमबॅक केला गेलाय. नितीन अंकलगे. छोटा पॅकेट बडा धमाका. एक चांगला गोलंदाज आहे. तर मात्र 14 मध्ये 19 धावा. 19 धावा 14 चेंडू. अभिकडे मात्र तेवढा धमकम आहे. फुटचा बॉल. यावेळेस सिंगल धाव. आणि या सिंगलने मध्ये धावसंख्या पुन्हा 1 ने जाणार आहे पुढे. धावसंख्या होते ती 22. शेवटचा बॉल नितीनच्या षटकामधला. यावेळेस फटका चांगला आहे. तिथे फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होईल. ओव्हर संपते. 6 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते 23 धावा. 6 ओव्हर 23. 5 गडी बाद. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 17. बारा 17. अतिशय हाय व्होल्टेज सामना. आता स्वतः कॅप्टन प्रिन्स संयम आता स्वतः बॉलसाठी सज्ज होत आहेत. धामणी संघाची धुरा पूर्णपणे आपल्या खांद्यावरती उचलून धरली आहे संयमने. पूर्णपणे मॅच या मुठीमध्ये पकडले गेले. आता मात्र 12-17. पहिला बॉल संयम टू विद्यासागर. यावेळेस सिक्सर मारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. विद्यासागर खवाटे आणि अभि. फुटचा बॉल. संयमकडे मात्र कला आहे. दोन्हीकडे बॉल वळवू शकतो संयम. यावेळेस मात्र विकेट संधी होती परंतु आतमध्ये पोहोचला गेलाय. थर्ड अंपायर टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवला गेलाय. टीव्ही अंपायरची भूमिका. टीव्ही अंपायरकडे निर्णय सोपवला गेलाय. निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये त्याला नवीन ट्रक कुठं आला की आपल्या न्यू पार्टच्या मागे कुठं आहे नवीन ट्रक. कशाचा ट्रकच्याच की मॅच घेतात म्हणून ये म्हणून खेळायला. आणि विकेट येते. माफ करा. ठीक आहे ठीक आहे. काय आउट नाही
विकेट दिली आहे. आणि प्रतीक मात्र माफ करा, विद्यासागर सर आउट होत आहेत. विद्यासागर राऊंड धावपात झाली. आता विद्यासागरांच्या जागेवर नवीन बॅटर सुनील. थ्रो कुणाच्या माध्यमातून आला थ्रो? थ्रो कोण केला थ्रो? आता रनआउट पंकज सरांच्या माध्यमातून रनआउट केली गेली. आता मात्र बॅट्समन नवीन बॅटर सुनील आहे. सुनील पाटील. सुनील संयमचा पुढचा बॉल. संयम टू अभि. 10 चेंडू 17 धावा. 10 बॉल 17 रन विजयासाठी. यावेळेस बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. अतिशय चांगली बॉलिंग संयमच्या माध्यमातून पूर्ण संघाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र 9 चेंडू 17 धावा. मॅच पूर्ण ऑन आहे. 9-17. पुढचा बॉल संयम टू अभि. यावेळेस मात्र स्टंपिंगचा अपील होते परंतु पंचांना कोणताही दबाव नाही. अपील फेटाळले गेले. निर्धाव चेंडू. अभिला मात्र बॉल समजत नाहीये. एक आत एक बाहेर. संयमच्या माध्यमातून चांगली बॉलिंग, चांगला गोलंदाज. या मॅच मध्ये पूर्णपणे आपल्या संघाला एक वेळ स्थिती होती की धामणी संघ या मॅच मध्ये पिछाडीवर पडला होता. तिथून मात्र अग्रेसर. सिंगल घेतली गेली आहे आणि या सिंगलने धावसंख्या अजून पोहोचते आहे ती 24. आता 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 16. सात 16. पुढचा बॉल संयम. यावेळेस फटका चांगला आहे. सिंगल धाव येईल आणि या सिंगलने धावसंख्या आता जाते 1 ने पुढे. 7 ओव्हर धावसंख्या 25. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. संयम पाटील. तर आता 6 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच सुरू करून घ्या. अभि मॅचला डिले करू नका. मॅचला सुरू करून घ्या लवकरात लवकर. नवीन बॉलर माहीर. लास्ट ओव्हर घेऊन महावीर सज्ज होतोय. महावीर पाटील बोनस साठी आपल्याला 30 धावा कराव्या लागतील. 30 धावा केल्यावर बोनस वाचेल. म्हणजे अजूनही 5 धावा या षटकामध्ये कराव्या लागतील बोनस साठी. नाहीतर बोनस गुण दिला जाईल धामणी संघाला. जर आपण 30 धावा नाही केल्या तर 1 गुण एक्स्ट्रा. सहा चेंडू 15 धावा. आता पुढचा बॉल महावीर टू सुनील. यावेळेस विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु विकेट मिळते आणि त्या विकेटला मारत मनोज यांच्या माध्यमातून चांगला कॅच पकडला गेलाय आणि विकेट आली आहे. मनोज पाटील यांच्या मधून चांगला कॅच पूर्ण केला गेला आणि आता विकेट येते. आता 5 मध्ये 15. नवीन बॅटर हंसराज पाटील आता बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. लास्ट विकेट. शेवटची जोडी माझ्या आतमध्ये. लास्ट मॅन इन. लास्ट मॅन लास्ट जोडी लास्ट विकेट. पुढचा बॉल. यावेळी शॉर्ट बॉल. चांगला फटका. चांगली फिल्डिंग. तिथे मात्र नो बॉल. नो बॉल घोषित केला. नो बॉल. स्पीड
लिमिट स्पीड नो बॉल. नो बॉल आहे. आता या बॉलवर 2 धावा. धावसंख्या अजून पोहोचली 27 धावा. अजूनही 3 धावा खेळल्या तर मात्र बोनस मिळणार नाहीये. तर आता 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 5 चेंडू 13 धावा. पुढचा बॉल. यावेळेस पुढचा बॉल आणि तिथे सिंगल घेतली जाते. चांगली फिल्डिंग. 1 रन पूर्ण केली जाईल. आता 4 मध्ये 12. 3 चौकारांची अपेक्षा. 3 चौकार विजयासाठी लागतील. पुढचा बॉल. यावेळेस फटका तरी मोठा खेळला आणि मिसफील. चौकार येतोय. चांगली बॅटिंग हंसराज पाटील यांच्या माध्यमातून चौकार आला गेलाय. तिथे मिसफील होते मनोज पाटील यांच्याकडून. बोनस गुण मात्र आता धामणे संघाला मिळणार नाहीये. बोनस गुणची प्रतीक्षा संपली गेली आहे. आता धावसंख्या 32 वरती पोहोचली. आता 3 बॉल 8 धावा 2 चौकार. पाहूया हंसराज पाटील 2 चौकार लगावतात का ते. मॅच अतिशय चांगली पाहायला मिळाली आहे. एकदा मॅच आवडली असेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. मॅच चांगली आहे. पुढचा बॉल. यावेळेस 1 रन. धावसंख्या होती ती 33. आता 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. मॅच आता पूर्णपणे धामणी संघाच्या हातामध्ये जाते. 2 चेंडूमध्ये 2 चौकारांची अपेक्षा आहे. आता 2 चेंडू आणि 7 धावा. सिंगल धाव. तर 1 बॉल 6 धावा. मॅचचा निर्णय जवळपास लागलेला दिसतोय. एक एक्स्ट्राची धाव मात्र खर्च करायची नाहीये. मॅच संपली आहे. मॅच ऑन. एक चमत्कारचा या मॅच मध्ये आता वाचू शकतो पत्रकार नगर संघाला. कारण की आता 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बॅकबोर्ड वरती चांगला सिक्सर लागावा लागेल. सिक्सर वरती मात्र दोन्ही खेळाडू सज्ज आहेत. आता पुढचा बॉल. एक बॉल 6 धावा. एक बॉल 6 रन. 6 रन 1 बॉल. मिस होते बॉल आणि विजय साकारला जाईल. धामणी संघाचा विजय सुनिश्चित केला जातोय. चला पुढची मॅच. चला नवीन मॅच स्टार्ट होते. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही संघ मनाच्या आतमध्ये या. पुढील दोन्ही संघ. एक चांगली स्पोर्ट्समॅनशिप पाहायला मिळत आहे आपल्याला दोन्ही संघांच्या माध्यमातून. एक गरम मॅच हाय व्होल्टेज मुकाबला संपला गेलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संयम पाटील. 100ली सिंगल हँडेडली बॅटिंग देखील केली आहे.